आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, अगं इतकी नाराज होऊ नकोस। हे बघ, तुझे प्रयत्न योग्य दिशेने चालू आहेत। ताई, पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये ना। मिळेल, नक्की यश मिळेल। आणि तूच म्हणाली होतीस की नाही, वेदाचे बाबा आणि वेदा आता जवळ येत आहेत म्हणून, आणि आता तूच अशी आशा सोडणार आहेस? नाही म्हणजे हे बघ, तुला मीराचा राग येतो हे मी समजू शकतो, पण ती वेडी नक्कीच नाही। इतके दिवस ती आपल्या बरोबर राहते ना। आता मला माहिती होतं तुम्ही या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवणार, म्हणूनच मी तुम्हाला काही सांगत नव्हते। मंजिरी, मंजिरी, मी आशा सोडत नाहीच आहे ताई, पण मला ना वेदाच्या बाबांबद्दल वाईट वाटतं ग। मंजिरी, आता तूच बघ, वेदाच्या बाबांनी वेदाला स्टॅच्यू म्हटलं, पण वेदा थांबलीच नाही ग। याचा अर्थ काय होतो की वेदाचं तिच्या बाबांवरती प्रेम नाहीये, आपल्या मुलीचं आपल्यावर प्रेम नाहीये हे कळल्यावर कुठल्याही बापाला वाईटच वाटेल ना ग। कळतंय मला, पण मीरा, वेदा इतकी लहान आहे ना की तिला नाही कळत ग या गोष्टी अजून। ते तर झालंच ताई, पण मला ना एका गोष्टीचं कौतुक वाटलं। वेदाच्या बाबांना वाईट वाटलं, पण मग त्यांनीच सावरून घेतलं। मीरा, तुझा फक्त गोंधळ सुरू असतो। काय करतेस तू? चुकून पडलं माझ्याकडून। तू एक काम कर ना, हवं असेल ना तर एक काम कमी कर, पण नीट कर, लक्ष देऊन कर, म्हणजे ना दुसऱ्यांना तुझे काम। एक मिनिट, मी का स्टॅच्यू झालोय? आपलं कुठे एकमेकांवर प्रेम आहे सिद्ध करायला? मी पण सॉरी, मी विसरलेच होते ते। मीरा, मगाशी किचन मध्ये जाताना कोणाशी बोलत होतीस ग? कधी? अगं मगाशी पायऱ्या नाही का उतरत होतीस तू, तेव्हा कोण होतं बरोबर? नाही, मी नव्हते बोलत कोणाशी। मी जाते जरा, मला काम आहे। हा मीरा, नर्मदा म्हणते ते बरोबरच। मी सुद्धा तुला बऱ्याचदा हातवारे करत कोणाशी तरी बोलताना बघितलं। काय प्रकार आहे हा? नाही, नको, माझ्यामुळे घरात वाद नको। मला खरं काय ते सांगावंच लागेल। मीरा, बोल ग, मामी विचारते काहीतरी। नाही, मी कोणाशीच बोलत नव्हते।
बघितलंस ना दादा, कसा विषय टाळून निघून गेली ती. हो ना दादासाहेब, असंच करते. म्हणजे तिच्याकडे उत्तर नसलं ना की निघून जाते. नाही, तिच्याकडे उत्तर नसलं तरी आपल्याकडे उत्तर आहे ना. नर्मदा, तूच सांग दादासाहेबांना. याआधी तुला सुद्धा असा अनुभव आलाच आहे ना, सगळ्यांना कळू दे. हो सांगेन की, म्हणजे एकदा नाही हा दादा, बऱ्याच वेळा असं झालंय. मी बऱ्याचदा पाहिले तिला एकटीच कोणाशी तरी बोलताना. म्हणजे आता बघा, ती पहिल्यांदा आली ना आपल्या घरात मोलकरीण म्हणून, तेव्हा आमचे हे सुद्धा होते की माझ्या बरोबर, तेव्हाही असंच झालं. मला शंका आलीच. मी बघत होते तिच्याकडे, ती एकटीच बरळत होती कोणाशी तरी. बरं, आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. नर्मदा, तुला काहीतरी भास झाला असं. हे भास मला नाही झालाय, तिला होतोय भास. उगाच वेड्यासारखी एकटीच बडबडत असते ती. वेड लागलाय तिला. माया, सांग ना तू दादाला, तुला पण माहितीये की. हो 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 दादासाहेब, म्हणजे स्वतःच काहीतरी बडबडत असते. आता कालचीच गोष्ट घ्या, म्हणजे मी किचन मध्ये गेले आणि मी तिला पाहिलं, परत स्वतःशी काहीतरी बोलत होते आणि जसं मी तिच्याकडे पाहिलं तसं गप्प झाली. हो, ते कशाला? कपडे वाळत घालताना सुद्धा एकटीच बडबडत असते. कोण असतं कोणाच ठाऊक बरोबर. बाकी काही नाही, म्हणजे त्या दिवशी इकडे अंगणात इकडे पण बडबडत बसलेली. परवा माझ्या समोरनं एकटीच बडबडत गेली. माझ्याकडे लक्षच नव्हतं तिचं, बघितलंच नाही. मला तरी असं काही कधी जाणवलं नाही. दादा, अरे तुझं लक्ष नसतं ना घरात, पण आम्ही सगळे पाहतोय ना. या मुलीचं ना काहीतरी सटकलंय डोक्यातून. मगाशी किचन मध्ये जाताना कोणाशी बोलत होतीस ग? मी सुद्धा तुला बऱ्याचदा हातवारे करत कोणाशी तरी बोलताना बघितलं. अंबिकाताई, काय झालं मीरा? ताई, भाईसाहेब आणि नर्मदा आत्याने मला तुझ्याशी बोलताना बघितलं. आता ते मला विचारत होत्या की तू कोणाशी बोलत होती म्हणून. मग तू काय सांगितलंस त्यांना? नाही म्हणाले, पण अगं आईसाहेबांशी खोटं बोलायला नको होतं म्हणून. तिथे दादासाहेब पण होते, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. मीरा, पण तू त्यांना खरं सांगू शकत नाहीस. पण ताई, मी त्यांच्याशी खोटंही बोलू शकत नाही. निदान आईसाहेब, दादासाहेब आणि अनन्या ताईला तरी खरं काय ते सांगायला हवं. नाही, हे बघ, याचा काही एक उपयोग होणार नाही. उलट तू काहीही बडबडतीयस किंवा तू खोटं बोलतीय असं सगळ्यांना वाटेल. काय व्हायचं ना ते होऊ देत. पण मी आता सगळ्यांना हे सांगणार आहे. त्यांच्यापासून हे सगळं लपवणं मला योग्य वाटत नाहीये ताई. मी सांगते त्यांना. मीरा, ऐक माझं. हे बघ, तू जर सगळ्यांना सांगितलंस ना तर गोष्टी बिघडतील ग. तुला जपणार